येऊन व्यासपीठावर गुणलेखक या ठिकाणी आहेत. स्कोर पाहण्यासाठी आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये या. स्कोर मध्ये काही गडबड असेल तर आपण या ठिकाणी सामना थांबवणार नाही आहोत, आपण याची देखील नोंद घ्या. चला सामन्याला सुरुवात करा. पहिलं षटक गोलंदाजीसाठी योगेश खानोलकर टॅडो. पहिलाच बॉल पहा, काय बॉल हाताळलाय, बरोबर बॉल हाताळलाय. पहिलाच बॉल फिरवलाय टॅडोने आणि पहिलाच बॉल फलंदाज बीट होताना पाहायला मिळत आहेत. संकेत कदम आणि सुशांत गुरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. योगेश खानोलकर टॅडोचा दुसरा बॉल या ठिकाणी डॉट हाताळताना पाहायला मिळतोय. योगेश खानोलकर पुढचा बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी योगेश खानोलकर यांना आमंत्रित केले गेले. SVPL 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. पुढचा बॉल उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल फरार होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. येतोय फलंदाजाच्या बॅटमधून चौकार. संकेत कदम यांच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 4 या आकड्यावर. पुढचा बॉल बिग हिट बसून फटका. क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला पाठवलंय. संकेत कदम यांच्या बॅटमधून येतोय षटकार. पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. संकेत कदम याच्या बॅटीमध्ये आहे दम. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. येतोय आणखीन एक संकेतच्या बॅटमधून षटकार. पुढचा बॉल यावेळेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सौरभ बांद्रे जज करत असताना बॉलला बॉल फरार होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार येतोय. 6 धावा. बावीस धावा धावफलकावरती झाल्या आहेत. पहिल्याच षटकामध्ये पहा काय बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. संकेत कदम 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पहिल्याच षटकामध्ये योगेश खानोलकर टॅडोच्या षटकामध्ये एकूण 22 धावा आल्या आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळतोय योगेश खानोलकर. सर मॅच थांबवा प्लीज. 2 मिनिटं मॅच थांबवायची. मंदार गुरव कर्णधार संघनायक आपण त्वरितच या. SVPL 2024 क्रिकेटचा महासंग्राम अंतिम दिवस या स्पर्धेचा.
थँक्यू सो मच रोहनजी गुप्ते. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. एक मोठं योगदान रोहनजी यांचे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलंय. त्यानिमित्त आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष आभार असतील. असंच प्रेम असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. तीन धावांची पेनल्टी दिली गेली आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. कारण स्पर्धेचा नियम आहे त्या प्रत्येक नियमांचं पालन करून ही स्पर्धा खेळवली जाते. कारण ज्या खेळाडूंची लिलाव झाली आहे संघांमध्ये त्या प्रत्येक खेळाडूला चान्स देणं गरजेचं आहे. हे काम संघनायकाचं आहे, कर्णधाराचं काम आहे. कारण प्रत्येक खेळाडूला संधी देणं गरजेचं आहे असा आयोजन समितीचा निर्णय होता आणि म्हणूनच ही काय 3 धावांची पेनल्टी दिली जाईल टीम मितांश 11 काळचौकी या संघाला. इनिंग संपल्यानंतर 3 धावा वाढून दिल्या जातील, आपण याची नोंद घ्या. पार्सावांचा पहिलाच बॉल, रिव्हर्स फटका, व्हॉट अ शॉट, बॉलला पाठवलंय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे, सुशांत गुरवच्या बॅट मधून येतोय चौकार. पहा काय फटका खेळला क्लासिकल अंदाजामध्ये, बरोबर बसून आणि बरोबर रिव्हर्सचा फटका. बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 26 या आकड्यावर, 26 ऑन अ बोर्ड. सुशांत गुरव यांच्या बॅटमधून रिव्हर्सचा फटका आणि चौकार देखील पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती. पार्थ सावंतचा खरपूस समाचार घेताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॉलर खूप सारे आहेत टीम मितांश 11 संघाकडे. कारण योगेश खानोलकर आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहतोय पार्थ सावंत, हे डावखुरे गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक सोटी धाव देखील पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 27 या आकड्यावर. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि म्हणूनच की काय डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आलाय, त्याने बॉलला अडवलंय. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 28 या आकड्यावर.
पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रन मात्र मिळणार नाहीये. चांगला बॉल हाताळला पार्थ सावंतने. आणि आणखीन एक बॉल या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बिग हिट, काय फटका खेळलाय पहा. नाव आहे सुशांत गुरव, बरोबर बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतो SVPL ब्रँडेड षटकार सुशांत गुरवच्या बॅट मधून. शेवटचा एक चेंडू शिल्लक, 34 धावा धावफलकावरती झालेत. समोर उडवलाय, आणखीन एक बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. बॅट बोलली आहे सुशांत गुरवची. संघाला गरज आहे, संघासाठी धावून येताना पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाज. संकेत कदम एका बाजूला आणि सुशांत गुरव एका बाजूला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 सरासरीने 40 धावा धावफलकावरती झाल्या. टीम अर्णव मराठाज. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय योगेश खानोलकर. योगेश खानोलकर, पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण. पहिलाच बॉलला पाठवलंय कव्हरच्या डोक्यावरून. हँड अँड सम बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. संकेत कदमच्या बॅट मधून येतोय षटकार. आज मात्र एकाचं नावच घेत नाहीये दोन्ही फलंदाज. त्याचं कारण देखील ते आहे, कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे हा सामना आपल्याला किती महत्वाचा आहे. बरोबर कनेक्ट केला आणि बरोबर बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे संकेत कदमने. षटकार. पुढचा बॉल यावेळेला गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून हा देखील बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. संकेत कदमच्या बॅट मधून येतोय रुबाबदार चौकार. काय फटका खेळलाय पहा. बॅकफूट वरती आले, गॅप शोधून काढला आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधून बॉल गेलाय अलॉंग विथ द कार्पेट. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 50 या आकड्यावर. 50 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. प्रथम फलंदाजी करायची होती, फलंदाजी घेतली आहे टॉस जिंकून. नेक्स्ट बॉल, आणखीन एक बिग हिट. यावेळेला आणखीन एक बॉल चाललाय बॅक टू बॅक. दुसरा नाव आहे संकेत कदम, त्याच्या बॅट मधून आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे. 4 4 4 4 4 चौकार. पहा काय फलंदाजी करतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 54 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 54 धावा धावफलकावरती झालेत. पुढचा बॉल उडवलाय, बसून फटका. हा क्षेत्ररक्षक आहे दीपक शर्मा. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय बघा. 3 धावा अडवल्यात. प्रेक्षक देखील टाळ्या वाजवतील या क्षेत्ररक्षकासाठी. बरोबर त्याने कलेक्ट केला, बरोबर थ्रो आणि 1 धाव देखील पूर्ण केली आहे. अशा धावा वाचवाव्या लागतील आपल्या संघासाठी या सर्व क्षेत्ररक्षकांना.
पुढचा बॉल स्लोअर वन, त्याच्यावरती देखील आक्रमण. हा बॉल गेलाय. पाहत रहा, बघत रहा. सुशांत गुरवचा अफलातून खेळ. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. येतोय आणखीन एक षटकार सुशांतच्या बॅट मधून. प्रेक्षक दिवाने झाले असतील या दोन्ही फलंदाजांची बॅटिंग पाहून. काय बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 61 ऑन बोर्ड. यावेळेला पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, चांगला कलेक्शन यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 61. म्हणजे 17 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 61 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 12 चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. पुढील सामना टीम अयान स्टार्स लालबाग विरुद्ध चिंतामणी 11 चिंचपोकळी. टॉस केला जाईल या सामन्याचा. गोलंदाजीसाठी पराग पवार. पहिलाच बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत का बॉल पर्यंत? ते पोहोचू पर्यंत रोहित सोमाडे पहा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉलला जरूर अडवलंय. तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. आणि पहा चौकार, पंचांचा इशारा आलाय. 4 धावा आहेत या बॉलवरती. संकेत कदम. संकेत कदमचा जर विचार केला तर 12 बॉल्स मध्ये वैयक्तिक 42 धावांवरती फलंदाजी करतोय आणि त्याला साथ देतोय सुशांत. 7 बॉल मध्ये 23 धावांवरती फलंदाजी करत असताना पाहायला मिळते दीपक शर्मा. आता मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल फरार होताना पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी संकेत कदमच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचली संकेत कदमची वैयक्तिक 46 या आकड्यावर. 46 धावा धावफलकावरती झालेत. यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय आणि चौकार आलाय. पहा 50 धावा पूर्ण केल्यात. हाफ सेंचुरी ठोकली आहे. युवराज चव्हाणने मॅच चालू होण्यापूर्वी सांगितलं की हा फलंदाज या मॅच मध्ये हाफ सेंचुरी ठोकणार आणि त्याने ठोकली आहे देखील. युवराज जे सांगतोय तेच घडतंय शैलेश. युवराज जे सांगतोय तेच घडतंय. त्याने सांगितलं की फलंदाज 50 धावा ठोकणार या मॅच मध्ये आणि त्याने ठोकल्यात देखील. संकेत कदम. नेक्स्ट बॉल, आणखीन एक बिग हिट कव्हर क्षेत्रामधून. गॅप मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक येतोय चौकार संकेतच्या बॅट मधून. 77 धावा धावफलकावरती झाल्यात. 77 ऑन बोर्ड. पडताळणी केली जाईल. हा चौकार आहे की षटकार आहे याची पडताळणी केली जाते. पंचांनी जो निर्णय दिलाय ऑनफिल्ड नंबरचे तोच निर्णय आहे. चौकार आहे आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 77 ऑन बोर्ड. संकेत कदम आज मात्र त्याचा दम पाहायला मिळाला या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. हॅन्ड हँडसम ह्यूज बिग सिक्सर बाय संकेत कदम. त्याच्या नावातच आहे दम आणि त्याच फलंदाजाची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र आलेत. नाव आहे संकेत कदम.
पुढचा बॉल यावेळेला चांगला पाहायला मिळतोय, बॉल खाली राहिलाय आणि रन मात्र मिळणार नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 83 धावा धाव फलकावरती झाल्यात. पहा काय फलंदाजी केली आहे संकेत कदम या संघाचा आयकॉन खेळाडू. अर्णव मराठा संघ नाणेफेकीच्या वेळी सांगितलं कर्णधाराने की आम्हाला धावा कमवायच्यात या मॅच मध्ये, धावा येणं गरजेचं आमच्यासाठी. बरोबर हाताळलेत. यस, मॅच थांबली होती मध्ये आणि म्हणूनच की काय हे 4 षटक बरोबर हाताळलेत. षटक क्रमांक 5 आणि हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आहे परळ विभागातील एक युवा उदयोन्मुख खेळाडू सौरभ बांद्रे गोलंदाजीसाठी आलाय. हा सुशांत गुरव म्हणतोय प्रेक्षकांना तुम्ही मलाच पहा कारण मी धावा टोकल्यात. 6 षटकार. आज सुशांत गुरव आणि संकेत कदमचा दिवस आहे. पहा पहिल्याच बॉलवरती षटकार सुशांत गुरवच्या बॅट मधून पाहायला मिळालाय आणि 6 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं ना तर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 89 या आकड्यावर. 89 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल आणखीन एक विकेट. यावेळेला देखील बॉल फरार 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 आरपार रुबाबदार दिमागदार षटकार. नाव आहे सुशांत गुरव. 95 धावा या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या रचण्यात यशस्वी झालाय. संघ आहे अर्णव मराठाज. स्लोअर वन बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण. लगातार 3 षटकार. सुशांत गुरवची बॅट बोलली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 101. 101. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानामध्येच आहेत आणि त्यांच्याच बॅट मधून 101 धावा पाहायला मिळाल्यात. अर्णव मराठाज दोघांना 1001 रुपये म्हणजेच एकाला 501 आणि दुसऱ्याला 501. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. खाली राहिलाय बॉल. रन मात्र मिळेल. यस मिळेल. व्हाईट बॉलची रन मिळेल पण रिव्ह्यू घेतलाय क्षेत्ररक्षण करत असलेला संघ मितांश 11 व्हाईट बॉल आहे की नाही त्याची पडताळणी करताना पाहायला मिळतील सर सुबोध गडसे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 101. काय बॅटिंग केली पहा संकेत कदम. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर संकेत करतायत फलंदाजी. 60 धावांवरती फलंदाजी करतोय आणि त्याला साथ देतोय सुशांत गुरव जो वैयक्तिक 10 बॉल मध्ये 41 धावांवरती फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अर्णव मराठा सांगितलं मुलाखती दरम्यान आम्हाला 100+ धावा करायच्या त्या मॅच मध्ये आणि त्या केल्यात देखील. अजूनही चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. हा SVPL क्रिकेटचा महासंग्राम तुम्हा आम्हा सगळ्यांना पाहायला मिळतोय. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. पंचांच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल. हा व्हाईट बॉल आहे की नाहीये. यस इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे म्हणजेच व्हाईट बॉल नाहीये म्हणजेच डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळेल. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अर्णव मराठाज भारी पडलाय हा संघ सगळ्यांवरच. गरज असताना धावा आल्या सुशांत गुरवच्या बॅटमधून.
पुढचा बॉल समोर उडवलाय, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील आणि त्याच्याकडून पण चूक. हा बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय आणखीन एक चौकार सुशांत गुरवच्या बॅट मधून आणि 45 धावांवरती फलंदाजी करतोय सुशांत गुरव. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 50 होणार की नाही होणार त्याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा असतील. शेवटचा बॉल उडवलाय आणि 50 धावा पूर्ण देखील केल्यात. हाफ सेंचुरी. ओहो, व्हॉट अन इनक्रेडिबल इनिंग. युवराज चव्हाणने सांगितलं 50 धावा होणार सुशांतच्या आणि त्या झाल्यात देखील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. प्रेक्षकांना विनंती असेल, दोन्ही फलंदाजांनी पहा काय बॅटिंग केली आहे. 1-1-1 111 धावा धाव फलकावरती झाल्यात. बिनगडी बाद. टीम अर्णव मराठास. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर संकेत कदमने ठोकल्या या मॅच मध्ये 60 धावा आणि त्याला साथ दिली सुशांत गुरवने त्याच्या बॅट मधून 51 धावा. पहा मिठी मारले. युवराज आज खुश आहेत, आज खुश असतील संकेत वरती. हे सर्व चाहते आहेत आपल्या खेळाडूचा हा खेळ पाहण्यासाठी मैदानामध्ये आलेत आणि पहा आज मात्र या दोन्ही फलंदाजांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. अफलातून इनिंग, इनक्रेडिबल इनिंग. अर्णव मराठा संघ कर्णधाराने सांगितलं टॉस जिंकलोय, फलंदाजी करायची आहे, 100+ धावा आम्हाला करायच्या आहेत आणि त्या केल्यात देखील. चला नेक्स्ट मॅच टॉस अयान स्टार्स विरुद्ध चिंतामणी 11. कर्णधार विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये या. अयान स्टार विरुद्ध चिंतामणी 11. टॉस साठी यायचं संघनायक प्रथमेश इंद्रे आणि विनंती असेल अमित महाडेश्वर. टॉस साठी या. रोशनजी आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. (111+3) म्हणजेच एकूण जर आपण पाहिलं 114 धावा धाव फलकावरती झाल्यात. 115 धावांची गरज असेल 30 चेंडूंमध्ये. चला टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. दिलेश देवरुखकर आहेत आणि त्यांच्या अपोजिट आपण पाहतोय प्रथमेश शेंद्रे. माननीय श्री संदीप इंगळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केलं जाईल. तर विनंती असेल टॉस साठी या माननीय श्री संदीपजी इंगळे. शिवडी मुंबईकर्स या संघाचे संघमालक आहेत माननीय श्री संदीपजी इंगळे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणखीन एक अटीतटीची लढत. टॉस झालाय आणि टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलाय देखील दिलेश देवरुखकर यांनी. तर दिलेश, प्रथमतः निर्णय काय असेल? पहिले आम्ही फलंदाजी करू बॅटिंग. फलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. म्हणजे तुमचा देखील जे लक्ष आहे ते म्हणजे रन रेट वरती असेल, कारण प्रथम फलंदाजी करायची आहे, धावा बनवायच्या आहेत आणि अपोजिट संघाला तेवढं लक्ष उभं करायचं आहे. नाही, आम्हाला ही मॅच खरी म्हणजे जिंकायचीच आहे, पण आमच्या संघाचा पूर्ण निर्णय घेतला आम्ही मिळून की हा फलंदाजी करायचा, त्याप्रमाणे कर. नक्कीच या मॅचसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इम्पॉर्टंट मॅच आहे, एक महत्त्वपूर्ण सामना आहे. प्रथमेश अपोजिट संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकलाय, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. चिंतामणी 11 एक ताकदवर संघ म्हणून तुमचा देखील मैदानामध्ये उतरलाय. चांगली फलंदाजी तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये देखील केली आहे. काय म्हणाल या मॅच बद्दल? आता तर डू ऑर डाय सिच्युएशन आहे आणि मी असं समजतो की इथून आमचा नॉकआउट स्टेज प्रत्येक टीमसाठी चालू झालेलं आहे, त्यामुळे 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि ह्या स्पर्धेचं आयोजन काय म्हणाल? रंगतदार अवस्थेमध्ये ही स्पर्धा गेली आहे, तुम्हाला देखील उत्कंठा होती या स्पर्धेची? हो, आम्ही पण 2 वर्षापासून या स्पर्धेची खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि पहिल्यांदा आम्ही आमचा संघ या स्पर्धेमध्ये घेऊन आलो आहे आणि खरंच खूप सुंदर आयोजन आहे. या मॅचसाठी आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकलाय टीम अयान स्टार्स या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, मी विनंती करतोय माझे साथी समालोचक रोशन पातळे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद.
धन्यवाद अभिषेक. 115 धाबांचा पाठलाग करायचा आहे, जे काही इतकं सोपं दिसत नाहीये. अयन स्टार्स विरुद्ध अर्णव मराठास या संघांमध्ये चालू झालेली मॅच. प्रथमतः बॅटिंग केली ती अर्णव मराठास टीमने. 114 धावा पहिल्या इनिंग मधून बनवल्या आणि मितांश अर्चित 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 115 धाबांची गरज आहे. डू ऑर डाय सिच्युएशनची मॅच, त्यामुळे काय धावफलक उभारलं इथे. मात्र आतापर्यंतचा सर्वाधिक धाबांचा आकडा स्कोर कार्ड वरती लावण्यामध्ये यशस्वी ठरला तो अर्णव मराठाच संघ. संकेत कदम, सुशांत गुरव दोन्ही फलंदाजांनी अर्धशतक झळकवली आहेत. आज दिवसभरात पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसात 2 अर्धशतक झळकवली गेली, आजच्या दिवसात एकूण 3 अर्धशतक झळकवली गेली. सकाळच्या सत्रामध्ये मात्र 15 चेंडूत 61 धावांची वादळी खेळी केली ती प्रथमेश बेलशेडाने. पुन्हा एकदा संकेत कदम इन ऍक्शन आपल्याला चांगल्या फॉर्मामध्ये दिसला. दुसऱ्या बाजूने सुशांत गुरव याने सुद्धा मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं. आता 115 धावांचा पाठलाग करण्यासाठी मितांश अर्चित 11 या संघाचे खेळाडू आपण जर पाहिलं तर मैदानावरती मात्र त्या ठिकाणी दाखल होत आहेत. सलामीच्या जोडीमधून मात्र सौरभ बांद्रे आणि त्याच्यासोबत सलामीच्या जोडीमध्ये फलंदाजी करण्यासाठी मैदानावर दाखल झालेला फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. मयुरेश यादव. चला मॅचची सुरुवात होईल. मितेश दलाल डॉन गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड फटका सजवलेला असताना बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. सुरुवातच षटकाराने केली आहे. मयुरेश यादव आणि सौरभ बांद्रे दोन्ही युवा विस्फोटक फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाज आक्रमक अंदाजाने मात्र सुरुवात करतील, कारण पाठलाग करायचा आहे 115 धावांचा. 3 धावांची पेनल्टी सुद्धा ऍड केली गेली स्कोर कार्ड वरती, त्यामुळे 115 धावा. या वेळेला मात्र टॅप केला. अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा फटका इथे सजवला गेला मयुरेश यादव कडून. पहिली धाव तर वेगाने घेतली. पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे अधिक मात्र क्षेत्ररक्षक जे आहेत ते दायऱ्याच्या आतमध्ये इनर सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यापुढील दोन्ही संघांमधला टॉस झालाय. अयन स्टार आणि चिंतामण 11 त्यांच्यामध्ये ही एक बिग फाईट असणार आहे, कारण बऱ्याच संघांचे पॉइंट्स जे आहेत ते सारखे सारखे आपण झालेले पाहत होतो. पॉइंट्स लेवल झाल्या कारणाने मात्र आता शेवटचे जे शिल्लक राहिलेले जे लीग स्टेज मधले सामने आहेत, साखळी फेरीतले जे सामने आहेत ते अतिशय महत्वपूर्ण ठरले या सर्वच संघांसाठी. अर्णव मराठा मात्र चांगल्या स्थितीमध्ये आहे. 115 धावांचं टार्गेट समोर सेट केलंय मितांश अर्चित 11 टीम साठी. या वेळेला मात्र ओव्हर दी मिड ऑन बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. चला तर दुसऱ्या बाजूने सुद्धा इथे आगाज केलाय. अंजाम मात्र या मॅचला द्यावा लागेल.
सलामीच्या फलंदाजांकडून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी सुरू झालेली आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश यादवने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकून मॅचची सुरुवात केली. दुसऱ्या बॉलवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र सौरभ बांद्रे स्ट्राईकवर आला. त्याच्या बॅटमधून मात्र हा खणखणीत चौकार. थोडीच तोड उत्तर देण्याचा प्रयत्न होईल. ईट का जवाब पत्थर से, काटे की टक्कर. आणि या वेळेला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा सौरभ बांद्रेच्या बॅटमधून. वॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका इकडे सजवला गेला. अगदी टॉप ऑफ द बॉल जाऊन इनसाइड आउट खेळत चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डोक्यावरून मैदानाच्या बाहेर पाठवलंय. इरादे स्पष्ट करतोय सौरभ बांद्रे, आम्हाला सुद्धा ही मॅच जिंकायची आहे. आम्ही सुद्धा प्रयत्न करणार. आमचं 100 नव्हे, आम्ही आमचं 200% देणार. आम्ही सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करणार. मेहनत करावी लागणार आहे. बराच संघर्ष करावा लागेल मित्रांचर्चित 11ला. या वेळेला मात्र पायावर आदळलेला चेंडू, अपील मात्र लाऊड आहे. रनआउटची संधी आणि इथे मात्र डायरेक्ट हिट अँड बॅटर आउट. मयुरेश यादवला माघारी परतावं लागेल. नाराज आहे मयुरेश. धाव अपेक्षित करत होता परंतु दुसऱ्या धावेच्या हा बॉल जसा पायाचा वेध घेतला, एकतर लेग बिफोर विकेटसाठी मोठी अपील केली आणि ती अपील जरी पंचांनी फेटाळून लावली असली तरी सौरभ बांद्रे आउट झाला नसला तरी मयुरेश यादवला मात्र धावची 2 माघारी परतावं लागते. पहिल्याच धावेच्या प्रयत्नामध्ये माघारी परतत असताना मात्र क्षेत्ररक्षकांनी मात्र अचूक निशाणा तिकडे साधला आणि नॉन स्ट्राईक एंडवरच्या यष्ट्यांवरती मात्र हा चेंडू जाऊन आदळला आणि मयुरेश यादव तंबूच्या आश्रयाला जात असताना पहिला धक्का लागतोय मित्रांचर्चित 11 टीमला. मंदार गुरव, काळा चौकीचा बंड्या, रिव्हर्स किंग मैदानाच्या आतमध्ये. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 आपण बघत आहात. एक भव्य आयोजन मागील 2 दिवसांपासून दिवस रात्र प्रकाश झोतामध्ये. परफेक्ट यॉर्कर. मितेश दलाल एक अनुभवी गोलंदाज आहे. चांगली ओव्हर हाताळली. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र या डॉट बॉल सोबत समाप्त होतोय. एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या 17 धावा. पहिल्या षटकाखेरीज 17 धावा जमवल्या गेल्या. मयुरेश यादव माघारी परतलाय. त्याच्या जागेवर मंदार गुरव मैदानावरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर दादा, बॉलर राहुल कहार भोपी, मॅन फ्रॉम पेरू कंपाऊंड लालबाग, गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होत असताना पहिला बॉल आणि पहिलाच बॉल पुल करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचू शकलेला नाहीये. एक टप्पा बॉल जातो मैदानाच्या बाहेर. 4 धावा मात्र पहिल्याच बॉलवर राहुल कहारच्या गोलंदाजीवर केलाय प्रहार. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय खणखणीत SPPL चौकार.
मॅच मध्ये मात्र वार पलटवार. चेंडू मात्र आता मात्र जातोय सीमा रेषा पार. चौकार आलाय राहुल कहारच्या गोलंदाजीवर. आक्रमण केलं मंदार गुरव मात्र जोपर्यंत मैदानावरती आहे 115 धावा काही 140 धावा जरी असतील 150 धावा जरी असतील ना तरी त्या पूर्ण करण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे. ते नाव म्हणजे मंदार गुरव. याच काळा चौकी परिसरातील एक विस्फोटक फलंदाज. रिव्हर्सचा बादशाह. यावेळेला बॉल हवेत चाललाय. आता मात्र विकेट पटकावण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुकीला माफी नाही. मंदार गुरवला जीवनदान देतोय. मंदार गुरवला जीवनदान मिळाले. जीवनदानासोबत 2 धावा सुद्धा तिकडे धावून पूर्ण केल्या गेल्या. संघमालक मधुसूदन भुवड यांचा अर्णव मराठाज आणि दुसऱ्या बाजूला सुरेशजी बने यांचा मितांश अर्चित 11. आणि मगाशच्या अर्धशतकासाठी मात्र संकेत कदम आणि सुशांत गुरव या दोन्ही खेळाडूंसाठी महाराष्ट्राचे लाडके महापंच सन्माननीय युवराजजी भालेराव यांच्याकडून दोघांनाही 500-500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इकडे जाहीर करण्यात आलेला आहे. दरम्यान राहुल कहार स्विचिटचा फटका या वेळेला बॅकवर्ड पॉइंट कडे मात्र अलॉंग विथ कार्पेट बॉल चाललाय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा नक्कीच मिळतील. पंच सूर्यकांत आडावसर चौकाराचा इशारा इकडे कळवतायत. महाराष्ट्रातील एक कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्या पंचांची ओळख आहे. अगदी आता मात्र विठुरायाच्या पोज मध्ये आपण त्यांना पाहू शकाल इन ऍक्शन. ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत स्टेट अंपायर म्हणून सूर्यकांतजी आडाव, स्ट्रायकिंग अंपायर म्हणून नासिरजी शेख, आमचे तिसरे पंच सुबोधजी घडसे. अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका पार पाडली आमच्या तिन्ही पंचांनी. आणि या स्पर्धेला मात्र विशेष सहकार्य यावर्षी लाभलं ते 4 स्पोर्ट्स. मगाशी आपण रोहनजी गुप्ते यांचं शुभागमन व्यासपीठावरती झालेलं पाहिलं. खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी 4 स्पोर्ट्सचं. आणि यावेळेला बैठक फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये मंदार गुरव इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत धावत आले. हा झेल टिपला आणि मंदार गुरवला माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का मितांश अर्चित 11 काळा चौकी टीमला. मंदार गुरव गॉन. आदित्य दळवी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत एक चांगला झेल टिपला आदित्य दळवीने. मंदार गुरव मगाशी एक जीवनदान मिळालं परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक आदित्य दळवी कोणतीही चुकी करत नाहीयेत. एक मोठी विकेट आली आहे. मंदारच्या जागेवरती मात्र सुशांत. जसं मगाशी खेळताना आपण करी रोड परिसरातला एक विस्फोटक बॅटर पाहिला तसाच करी रोड परिसरातून आता मात्र रामदूत इमारतीतून सौरभ पांचाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतोय. आज एका करी रोडच्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूने अयान स्टार आणि चिंतामणी 11 दोन्ही टीमने आपापली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडे पोच करायची आहे. चिंतामणी 11 ची प्लेइंग लिस्ट आमच्याकडे आलेली आहे. अयान स्टार अमितजी महाडेश्वर आपल्याला विनंती असेल आपल्या सुद्धा प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडे लवकरात लवकर पोच करा. राहुल कहार मात्र विकेट पटकावतोय. मगाशी थोडासा नाराज राहिला कारण झेल सुटला होता. मंदार गुरवला जीवनदान मिळालं. त्यानंतर आणखीन एक चौकार आलेला आपण बघितला तोही रिव्हर्सच्या स्वरूपात. परंतु इथे सौरभ पांचाळ काय जबरदस्त फटका इथे सजवलाय. वेल एक्झिक्युटेड फटका. फ्रंट फुट वर येऊन आडव्या बॅटने स्वीप केला बॉलला. लॉफ्टेड स्वीप सोबत बॉल जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. 5 बॉल पूर्ण झाले. धावसंख्या झाली ती 33 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक राहिलाय. जसं मगाशी सुशांत गुरवला पाहिलं आता सौरभ पांचाळ सुद्धा तशीच काही बॅटिंग करण्याच्या प्रयत्नात. आणखीन एक बॉल. चिमणी उडाली भूर आणि बॉल चाललाय खूप आणि खूपच दूर.
सौरभ पांचाळच्या बॅटमधून आणखीन एक लांब लचक षटकार. ओव्हरची समाप्ती या षटकारांसोबत होते. संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा. 115 धावांचा करायचा आहे पाठलाग. 18 बॉल आणि 76 धावांची आवश्यकता. म्हणजे जवळपास 25 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 25 धावांच्या आस्किंग रन रेटने इथून पुढे बॅटिंग करायची. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 25 धावा घ्यायच्या आहेत, कारण 3 ओव्हरमध्ये 76 धावांची आवश्यकता आहे. बॉलर 18 चेंडू आणि 76 धावा, मोठं समीकरण आहे. मितेश दलाल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वॉर्मअप केलाय. पहिलं षटक ऑलरेडी एक हाताळलंय. पहिल्या षटकातून 17 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात मात्र राहुल कहार महागडा ठरला, परंतु एक महत्वाची विकेट सुद्धा त्याने पटकावली. विकेट नंतर सौरभ पांचाळ जसा मैदानाच्या आतमध्ये आला, त्याच्याही बॅटमधून 2 षटकार आलेले आपल्याला पाहायला मिळाले. मितेश दलालचं हे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. पहिला चेंडू स्ट्राईक वरती असेल. सौरभ बांद्रे, 2 सौरभ मैदानाच्या आतमध्ये. बॉटम हँडचा वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट, गॅप मध्ये फटका सजवलाय. 2 खेळाडूंमधून चेंडू सीमारेषा पार फरार. मिळतील धावा 4. येतो SVPL चौकार सौरभ बांद्रेच्या बॅटमधून. .43 रन्स ऑन दी बोर्ड. 43 धावा 2.1 चेंडू नंतर. सौरभ बांद्रे इथे मात्र प्रयत्न करतोय आपल्या टीमला जिंकवण्यासाठी. त्याला साथ देण्यासाठी मात्र सौरभ पांचाळ. 2 सौरभ मैदानावरती आहेत. या वेळेला डाऊन दी ग्राउंड फटका ओव्हर दी अंपायर झेड. अगदी समोरच्या दिशेने हल्ला चढवला. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळते. हॅलो हॅलो. तर या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दक्षिण मुंबईचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी खासदार माननीय श्री अरविंद भाई सावंत यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाईल अरविंद भाई सावंत साहेबांसाठी. साहेबांचं शुभागमन, साहेबांची उपस्थिती. आणि आपण पाहतोय शिवडी विधानसभा प्रीमियर लीग ही स्पर्धा, आणि आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवडी विधानसभेचे लाडके, संपूर्ण दक्षिण मुंबईचे लोकप्रिय उमेदवार, माजी केंद्रीय मंत्री, भारतीय कामगार सेनेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय श्री अरविंद भाई सावंत यांचं व्यासपीठावरती शुभागमन होतंय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 पर्व आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय अरविंद भाई सावंत आपलं या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सोबतच स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख जयसिंगप्पा भोसले हे सुद्धा उपस्थित राहत आहेत. सर्व आलेल्या शिवसैनिकांचं आम्ही पुन्हा एकदा शिवसेना शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 पर्वाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करीत आहोत. एक भव्य स्पर्धा. आणि आज आपल्या दक्षिण मुंबईचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकप्रिय उमेदवार, माजी केंद्रीय मंत्री, भारतीय कामगार सेनेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय श्री अरविंद भाई सावंत यांचं शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 या नवीन पर्वामध्ये आज दुसऱ्या दिवसात आज संध्याकाळच्या सत्रात भाई आपलं हार्दिक स्वागत. मॅच नंबर 19 आपण बघत आहात. मितांश अर्चित 11 विरुद्ध अर्णव मराठाज. अगदी IPLच्या धर्तीवरची ही स्पर्धा आपण बघतोय. या मॅचला आपण पाहिलात तर IPL मध्ये ज्या पद्धतीने सध्याच्या स्थितीला या पर्वामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर गुजरात टायटन्स हा संघ खेळतोय की काय असा भास करून देणार ही स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. अगदी त्याच पद्धतीचे किट आपण प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती बघतोय. प्रत्येक संघाला वेगवेगळ्या किटमध्ये आपण या स्पर्धेदरम्यान पाहू शकाल. एक वेगळी संकल्पना घेऊन IPLच्या धर्तीवरती साखळी फेरीची प्रीमियर लीग स्वरूपाची ही स्पर्धा आपण या गेले 2 दिवस काळाचौकीच्या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग मैदानावरती रंगताना बघतोय. 115 धावांचा पाठलाग 5 ओव्हरमध्ये करायचा आहे तो मितांश अर्चित 11 काळाचौकी संघाला. मितेश दलाल पुढील चेंडूसाठी. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार. बॉल जाईल सीमारेषा पार आणि सौरभ पांचाळच्या बॅटमधून येतो एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी SVPL षटकार.
आणि संघाची धावसंख्या मात्र आता या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 धावा, म्हणजे 115 धावांचा पाठलागही अगदी तितक्याच जोमाने सुरू आहे. सौरभ पांचाळ आणि सौरभ बांद्रे दोन्हीही फलंदाज फुल फॉर्मामध्ये मात्र फलंदाजी करत असताना आता मात्र फलंदाजांना इथे हात खोलण्याची जी गरज होती ती गरज मात्र त्यांनी पूर्ण करायचं ठरवलंय. गोलंदाजाला मात्र निवड करण्यासाठी आता दुसऱ्या बाजूने अर्णव मराठा या टीमला थोडासा विचार करावा लागतोय. 12 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सामना अजून दूर आहे, परंतु क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. शिवसेना नेते अध्यक्ष भारतीय कामगार सेना खासदार माननीय श्री अरविंद भाई सावंत साहेबांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. तर विनंती असेल माननीय श्री जयसिंग भोसले साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी व्यासपीठावरती एक यथोचित सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहेबांसाठी. साहेबांचं शुभ आगमन, साहेबांनी दिलेल्या ह्या शुभेच्छा. SVPL 2024 ही स्पर्धा आणि साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेब 2 शब्द आपण आयोजन समितीला आमच्या या खेळाडूंना आपण मार्गदर्शन करा. लवली शॉट. आय थिंक विल बी कॅरी. षटकार षटकार वा. म्हणून मी बोलायचं थांबलो होतो कारण आम्हाला सुद्धा आता लोकसभेत षटकारच मारायचा आहे. आमच्या विधान संघात तो षटकार तुमच्या सहकार्याने मारणार आहोत. एवढी विधानसभा प्रीमियर लीग माननीय अजय चौधरींच्या पुढाकाराने आणि अजय सिंग भोसले आमचे शाखाप्रमुख आहेत त्यांच्या पुढाकाराने होते आणि मला उत्तुंग आता पुन्हा एकदा षटकार मारलेला दिसतोय. अप्रतिम, म्हणजे काय विचारूच नका. हे जोरदार सुरू आहे अगदी IPL सारखं. आणि म्हणून तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन, मराठी माणसा सावध राहा. उस डोंगा पर रस नाही डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. आमचं निशाणी चोरली, आमची नाव पण चोरलंय. ते चोर तुमच्या दरवाज्यात येतील. और असली क्या है नकली क्या है बताना है. तर असली मशाल आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंची मशाल, ही असली शिवसेना आहे एवढं लक्षात ठेवा. आणि त्या दृष्टिकोनातून बाकीच्या गोष्टी भरपूर आहेत. ही वेळ नाही आणि जागाही नाही. फक्त क्रिकेटमध्ये जसे षटकार मारतात तसे तुमचे धडाधड बटणं दाबली गेली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की शिवडी विधानसभा हा आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये जोरदार शिवसैनिक एकत्र येऊन आमच्या मशाल निशाणी समोरचं बटन दाबून तुमच्या स्पर्धा लागली पाहिजे. आता इथे जशी लागली आहे ना, 6 विधानसभेत सगळ्यात जास्त मतदान कोण करेल आणि सगळ्यात जास्त मताधिक्य कोण देईल यामध्ये शिवडीचा नंबर पहिला लागला पाहिजे. यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. असंच प्रेम, असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भाई. आपण आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून इतका मोठा प्रचार सुरू असताना सुद्धा आपण इथे या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवलात. या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते आवर्जून आलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद, आपले मनपूर्वक आभार. चांगला सामना रंगतोय. 12 चेंडूत 57 धावांची गरज होती. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेले आपण पाहिले वकीलच्या गोलंदाजीवरती. त्यानंतर एक डॉट बॉल आणि आता मात्र विकेट आली आहे. सौरभ बांद्रे आउट होऊन माघारी परतलाय. या वेळेला मात्र बॅटची इनर एज घेतोय. विकेट किपर बॉलवर येतोय. चोरट्या धावेचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर थ्रो झालाय बॉल. बॅकअप साठी फिल्डर आहेत. एकच धाव घेतली जाते. एकेरी धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे सरकतंय. स्कोर कार्ड वरती मात्र 71 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 7 चेंडू 44 धावांची आवश्यकता आहे.
एक्स्ट्रा धाबा जर गोलंदाजांनी खर्च केला तर मात्र हे शक्य सुद्धा आहे. एकच धाव या बॉलवरती सुद्धा घेतली जाईल. सहा चेंडू आणि 43 धाबांची आवश्यकता. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 72 धाबा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 43 धाबा जमवायच्या आहेत. तेवीस मिनिटं झालीत. लास्ट ओव्हर आहे. 22 मिनिटं ना आपण 22 मिनिटं दिले 2 मिनिटं एक्स्ट्रा दिलेत ना आपण. आता 23 झाली. एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल पंच. येस 4 ओव्हर जे आहेत त्या आपल्याला 22 मिनिटात, खरं तर 20च मिनिटात, परंतु अद्यामध्ये बॉल बाहेर जातो त्यामुळे थोडासा वेळ एक्स्ट्रा जातो. त्यामुळे आपण कालपासून 22 मिनिटं दिली होती, परंतु या 4 ओव्हर संपवण्यासाठी मात्र गोलंदाजांना 23 मिनिटं लागली. त्यामुळे एक फिल्डर जो आहे तो शेवटच्या ओव्हरसाठी आता तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल, इनर सर्कलमध्ये घ्यावा लागेल. शेवटचा षटक आणि गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकासाठी हा एक नवीन युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणित माधव. देवाने इतकं चांगलं नाव दिलंय, पोरांनी त्याला काय नाव ठेवलंय, रबाडा. सहा बॉल 43 धाबांची आवश्यकता. पहिला बॉल इथे मात्र बॉल सरळ खेळाडूच्या हातात. राहुल कहार एक जबरदस्त कॅच तिकडे पकडतोय. प्रणिल माधवला मिळते पहिली सफलता. मोठा धक्का लागतोय. श्याम सोलंकी बॅक टू दी पवेलियन. पहिल्या बॉलवर विकेट आली. 5 बॉल 43 धाबांची आवश्यकता. आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी असेल. पार्थ सावंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सौरभ पांचाळ अजूनही मैदानावरती आहे, परंतु सामना आता मात्र त्यांच्या टीम पासून थोडासा लांब जाताना दिसतोय. प्रणिल माधव एक युवा गोलंदाज पहिल्याच बॉलवर श्याम सोलंकी सारखा विस्फोटक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला माघारी परतवण्यामध्ये यशस्वी राहिला. आणि या बॉलवर आल्या आल्या आक्रमण केलंय. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. हाय अँड हँडसम, ह्यूज अँड मॅसिव्ह, लॉंग अँड स्ट्रॉंग. इट्स अ बिग हिट. डिस्पॅच्ड बाय पार्थ सावंत. चार चेंडू 37 धाबा. तसं बघायला गेलं तर औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हणावं लागेल, परंतु गोलंदाजाने काही एखादी चुकी केली तर मात्र कुठेतरी टीमचा कमबॅक इथे होऊ शकतो. परंतु गोलंदाज इतक्या सहजासहजी त्या चुका करणार नाहीत.
यावेळेला यॉर्करलेन बॉल होता ऑन ड्राईव्ह. मिडविकेट क्षेत्रात मात्र राहुल कहार क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. आदित्य दळवी तिकडे मात्र आपल्याला डीप स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळू शकेल. मितेश दलाल लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. संकेत कदम लॉंग ऑफ वरती. चांगली क्षेत्ररक्षणाची सजावट पाहायला मिळते. प्रणील माधव याच्या ओव्हरसाठी मात्र आपण बघतोय 3 बॉल शिल्लक राहिलेत. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. सौरभ स्ट्राईक वरती असेल. सोडून दिला हा चेंडू सौरभने, जाऊ दिलं विकेट कीपरकडे. परंतु एक व्हॅलिड बॉल, एक फेअर डिलिव्हरी, एक लीगल चेंडू पाहायला मिळतोय तो प्रणील माधव याच्या ओव्हर मधला. 4 बॉल पूर्ण, 2 चेंडू शिल्लक, 36 धावांची गरज. 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या मात्र झाली आहे 79. रेफरल रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी मात्र आता अंपायर रिव्ह्यू की टीम रिव्ह्यू, बॅटर रिव्ह्यू? थँक्यू. फेअर डिलिव्हरी असेल. दोन बॉल शिल्लक राहिले आहेत. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहे प्रणील माधवला. स्ट्राईक वरती सौरभ पांचाळ, मॅन फ्रॉम रामदूत इमारत करी रोड. इकडे मात्र मोठा फटका सजवलाय, परंतु आते आते थोडीशी देर कर दी जनाब आपने. सुरुवातीला जर सौरभ पांचाळ मला वाटतं जवळपास पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती जर आले असते ना तर या मॅचचं समीकरण काहीतरी या शेवटच्या क्षणाला वेगळं असतं. कारण ज्या पद्धतीने आज सौरभ पांचाळने बॅटिंग केली आहे आणि त्याला जर एखाद्या समोरच्या फलंदाजाची चांगली साथ मिळाली असती, जशी बॅटिंग सौरभ बांद्रेने केली, सोबत मयुरेश यादव आला, तदनंतर मात्र मंदार गुरव जास्त काही खास करू शकले नाहीत. मधल्या कालावधीमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर सौरभ पांचाळ अजूनही बॅटिंग करतोय. श्याम सोलंकी एका धावेवर आउट होऊन माघारी परतलाय आणि आता मात्र सोबत आहे पार्थ साबंत. अगदी विजयाच्या उंबरट्यावर उभा आहे. पाऊलात टाकायचंय, अर्थात हा 1 बॉल पूर्ण करायचा आहे गोलंदाजाला. आणि या वेळेला गॅपमध्ये सजवण्याचा प्रयत्न, इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. ओव्हर थ्रो, बॅकअप साठी फिल्डर आदित्य. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र बॅटर आउट. 1च धाव मिळेल शेवटच्या बॉल साठी. एकोणतीस धावा राखून मात्र अर्णव मराठाचा संघ या मॅच मध्ये विजेता ठरलाय. तरी सुद्धा चांगला पाठलाग केला मितांश अर्चितिलिबन या संघाने. आणि अर्णव मराठा क्वालिफाय झाली आहे सुपर 6 साठी. कॉंग्रॅच्युलेशन.